नमस्कार. आज रामनवमीच्या या मुहूर्तावर मी तुमचं सगळ्यांचं पुणे जिल्हा कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशनच्या वतीने पिंपळे सौदागर विभागाच्या वतीने सगळ्यांचं स्वागत करतो. आजचा हा कार्यक्रम जो आहे हा आता विशेष कार्यक्रम आहे. तो सध्याच्या युगामध्ये अत्यंत आवश्यक असा कार्यक्रम आहे. आपण रामाचं जर चित्र पाहिलं तर रामाचं चित्र धनुष्यबाणाशिवाय पूर्ण होत नाही. रामाच्या आता धनुष्यबाण असतो तो सिक्युरिटीसाठी असतो, स्वतःच्या आणि इतरांच्या सिक्युरिटीसाठी. आणि तो सिक्युरिटी आपल्याला आत्ताच्या काळामध्ये सेफ्टी सिक्युरिटी फार महत्त्वाची आहे. आणि ह्या विषयाला अनुसरून लोकांना माहिती व्हावी याच्यासाठी आपण आपल्या महाराष्ट्र राज्य कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीज अँड अपार्टमेंट फेडरेशनचे कार्यकारी संचालक एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर कर्नल प्रमोद दहितुले यांना आपण इथे बोलवलं आहे. कर्नल प्रमोद दहितुले हे गेल्या दीड वर्षापासून आपल्या फेडरेशनशी निगडीत आहेत. ते पुणे जिल्हा कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशनचे सुद्धा कार्यकारी संचालक आहेत. त्यांचा ह्या विषयावरचा अभ्यास अत्यंत गाढा आहे. म्हणजे आता तसं पाहिलं तर आमचं सगळ्यांचं वय झालेलं आहे, पण त्यांचं यंग असल्यामुळे आणि त्यांचा अभ्यास प्रचंड असल्यामुळे सिक्युरिटी असेल, सेफ्टी असेल, डिजिटलायझेशन असेल, नेटवर्किंग असेल, या सगळ्या विषयाशी त्यांचा गाढा अभ्यास आहे. आणि आर्मीच्या लोकांची सवय असते की ते काय पुढे पाहतात. आपण कुठेही उभं असलं तरी कुठल्या बाजूने आपल्यावर अटॅक होऊ शकतो याचा अंदाज घेऊन त्यांचे पुढचं प्लॅनिंग आखत असतात. आणि ही त्यांची जी प्रॅक्टिस आहे किंवा ती त्यांच्यात जी एक डिसिप्लिन निर्माण झाली आहे, त्या डिसिप्लिनचा निश्चित आपल्याला फेडरेशनला फायदा होतो. कारण ते कायम दूरदृष्टी पाहत असतात की समाजामध्ये काय घडतं आहे, आजच्या वातावरणात काय घडतं आहे, आणि त्याचा परिणाम हा आपल्या फेडरेशनवर कसा होऊ शकतो, फेडरेशनवर आणि तसंच कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीजवर कसा होऊ शकतो. आणि त्याला जर कंट्रोल करायचं असेल किंवा त्याला जर आपल्याला व्यवस्थित हँडल करायचं असेल तर आपण आपली काय तयारी करायला पाहिजे याच्यासंबंधीची एक अभ्यास हा त्यांचा कायम चालू असतो. आता ह्याच्यामध्ये काय होतं की आत्ताचं सध्याचं युग आपण पाहिलं, डिजिटलायझेशन हे प्रचंड प्रमाणात वाढलेलं आहे. सगळीकडे डिजिटलायझेशन चालू असतं. आता आपल्या सोसायट्यांमध्ये सुद्धा डिजिटलायझेशन करायचं असं ज्यावेळेस सहकार खातं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे गेलं त्यावेळेस त्यांनी सगळ्या सोसायट्यांचं, कोऑपरेटिव्ह सोसायट्या मग त्यात हाऊसिंगपासून सगळ्या सोसायट्या असतील, त्यांचं डिजिटलायझेशन करायचं असं त्यांचा एक प्लॅन त्यांनी तयार केलेला आहे. आणि त्या दृष्टीने त्यांची वाटचाल चालू आहे. आणि त्या दृष्टीने आता आपल्यालासुद्धा आपल्या सोसायट्यांचं डिजिटलायझेशन करणं, आपलं सगळं रेकॉर्ड आहे कॉम्प्युटरवर ठेवणं आणि त्याप्रमाणे आपण पेपर फ्री अशा पद्धतीची पेपरलेस सोसायटी ऑपरेट करणं, यासाठी आपल्याला सगळ्यांना प्रयत्न करणं आवश्यक आहे. आणि त्याचा अभ्यास हा कर्नल दहितुले यांचा खूप प्रचंड प्रमाणात अभ्यास आहे. ते दिल्लीला बऱ्याच वेळा त्यांनी दिल्लीच्या NCOA बरोबर मिटिंग अटेंड केलेल्या आहे. कोऑपरेटिव्ह सोसायट्यांचे नवीन येणारे ज्या काय योजना असतील त्याच्याबद्दल त्यांचा अभ्यास प्रचंड दांडगा अभ्यास आहे. आणि या सगळ्या गोष्टीचा परिणाम आपल्याला त्याचा फायदा व्हावा, आपल्या सगळ्या या पिंपळे सौदागरमधल्या सहकार दरबारमध्ये येणाऱ्या सोसायट्यांना त्याचा फायदा व्हावा म्हणून आपण त्यांचं हे व्याख्यान आयोजित केलेलं आहे. त्यांचं तसं पाहिलं तर ते खूप बिझी आहेत, कारण ते बँक ऑफ महाराष्ट्राचे सुद्धा कन्सल्टंट आहेत, सिक्युरिटी कन्सल्टंट आहेत. त्यामुळे त्यांच्या बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्यांचं काम चालू असतं. आणि त्याचबरोबर इतरही अनेक संस्थांमध्ये त्यांचं काम चालू असतं. फूड टेक्नॉलॉजीमध्ये त्यांचा प्रचंड अभ्यास आहे. FSSI याचे ते रिजनल डायरेक्टर होते. त्यांनी अनेक विभागांमध्ये, अनेक राज्यांमध्ये या फूड संबंधीचं काम केलेलं आहे आणि त्याच्यात त्यांनी प्रावीण्य मिळवलं आहे. त्याच्यामुळे त्यांचा अभ्यासही खूप प्रचंड आहे आणि त्याच्यात ते लोकांना मार्गदर्शनही करत असतात. आता सध्या कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायट्या विशेषतः पुण्यामधल्या आणि महाराष्ट्रामधल्या, पहिल्यांदा पुण्यामधल्या पण सुरुवात केली, आता महाराष्ट्रातल्या सगळ्या सोसायट्यांना वेगवेगळ्या फेडरेशनला ते गायडन्स देत असतात. त्यांच्यासारखा एक काय म्हणता येईल त्याला, एक ज्ञानी माणूस की ज्याचा प्रचंड अभ्यास आहे असा माणूस आपल्याला आज आजच्या सहकार दरबारमध्ये उपलब्ध झालेला आहे. त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांच्या वतीने पण पिंपळे सौदागर विभागाच्या वतीने त्यात स्वागत करतो. नेहमीप्रमाणे आपला हा कार्यक्रम ऑनलाईन जाणार आहे. आता आपण त्याचं रेकॉर्डिंग करतो आहे. तुमचे काय प्रश्न असेल ते राहू द्या. यांचं सरांचं लेक्चर झालं, व्याख्यान पूर्ण झालं की मग आपण त्याच्यावर प्रश्नोत्तर घेऊ. रेकॉर्डिंग थांबवून मग आपण प्रश्नोत्तर घेऊ. धन्यवाद. सर्वप्रथम सर्वांना नमस्कार, रामनवमीच्या शुभेच्छा, गुड मॉर्निंग. आणि सुरुवात करू कार्यक्रमाला. आजचा जो टॉपिक आहे बेसिकली सेफ्टी, सिक्युरिटी, नेटवर्किंग आणि डिजिटायझेशन. अत्यंत महत्त्वाचा टॉपिक, कारण सगळे जे आपले कॉजेस आहेत सोसायटीमध्ये, जे कॉन्फ्लिक्ट होतात, मतभेद होतात आणि मॅनेजमेंट ज्या प्रकारे चालवावं लागतं, त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे कम्युनिकेशन.
आणि कम्युनिकेशन आपण आता 80% सगळे डिजिटाईज झालो आहे. नेहमी व्हॉट्सॲपवर असणं, मेल पाठवणं. आणि दुसरा इश्यू इज नेटवर्किंग, म्हणजे तुमचे प्रत्येक माणसाशी असणारे संबंध आणि एक टीम बिल्ड तुम्ही कशी करू शकता, हे दोन्ही विषय खूप महत्त्वाचे आहेत. कारण आपल्याकडे कोऑपरेटिव्हमध्ये 51% हा आकडा आहे, 51%. आणि सगळे डिसिजन कोण घेतं? 51% अँड अबाव. त्यामुळे तुमचा मुद्दा दुसऱ्याला वेळेत सांगणं, टाईम ॲडव्हान्टेज घेणं, सगळ्यांना क्रिटिकल थिंकिंगनी पुढे जाणं, हे खूप महत्त्वाचे विषय. तर आपण आता सध्या सुरू करूया सेफ्टी सिक्युरिटीवरनं. त्यापूर्वी थोडीशी ओळख. मी आर्मीमध्ये एक 28 वर्ष सर्व्हिस केली आणि आता बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये नॅशनल ॲडवायझर आहे. पुणे आणि महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीज फेडरेशन आणि अपार्टमेंट्स त्यामध्ये इन्क्लूड केले मागच्या वर्षी, त्याचा एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आहे. तर बऱ्याच वेळेस सोसायट्यांमधनं जाताना काही गोष्टी प्रकर्षाने जाणवतात की एक जे कल्चर असायला हवं आपलं सेफ्टी सिक्युरिटीचं, ते नाही आहे. आता याची ॲसिड टेस्ट काय किंवा इंडिकेटर काय? कोणत्याही सोसायटीला आपण बेसिक जर प्रश्न विचारले, CCTV लावलेला आहे का? उत्तर आहे. टर्मिनल कोण पाहत आहे का? उत्तर आहे माहीत नाही. टर्मिनल जो पाहतोय त्याला त्यामध्ये काय पाहायचं हे माहिती आहे का? अजिबात संबंध नाही. AMC केली आहे का? आठवत नाही. कोणत्या टाईपचे कॅमेरा आहेत? वेंडरला सांगितलं होतं. ॲग्रीमेंट केलं आहे का? हो, 2 पानांचं केलं होतं. तर बेसिकली हे इंडिकेटर्स दाखवतात की सेफ्टी सिक्युरिटी आपण किती सिरियसली घेतो आहे, आपला त्या गोष्टींचं टेक्निकल नॉलेज किती आहे, आणि जी सेफ्टी आणि सिक्युरिटी करणारी जी एजन्सी आहे त्याला आपण ॲज अ मॅनेजमेंट कमिटी किंवा जनरल सभासद म्हणून मॉनिटर करण्याची कॅपॅसिटी आपली आहे का. तर आपण पाहणार आहोत आता सेफ्टी सिक्युरिटी फ्रॉम मॉनिटरिंग पॉईंट ऑफ व्ह्यू. आणि हे लेक्चर नाही आहे, हा गायडन्स आहे. कारण तुम्हाला सगळ्यांना यातला अनुभव आहे. बरेचसे जण IT फील्डमधले असल्यामुळे त्यांना नॉलेज आहे. पण याला आपण गायडन्सद्वारे नक्की काय करायचं, आपले फोकस एरियाज काय असावेत, आपला रोडमॅप कसा असावा त्या सोसायटीमध्ये, आणि एक चांगली सेफ आणि वेल ह्युमन कोऑर्डिनेटेड सोसायटी कशी असावी, तर याच्यावर आपण आज बोलणार आहोत. आणि त्याच्यावरती फोकस करणार आहे काही क्रिटिकल एरियावरती. मॅनेजमेंट आस्पेक्ट कोणते आहेत, महत्त्वाचे काय आहेत, कल्चर आपण कसं मेंटेन करावं लागतं. तर या बॅकग्राऊंडवरती आपण आता सुरुवात करूया. सुरुवातीला फेडरेशनची ओळख आपल्या सगळ्यांना आहे, बट एक रिकॅप म्हणून मी काही पॉईंट सांगतो. पुणे जिल्हा कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीज फेडरेशन जिल्ह्यातल्या एक 25,000 कोऑपरेटिव्ह सोसायटीज आणि 40,000 अपार्टमेंट सोसायटीज कंडोनियमवाले, त्यांचं रिप्रेझेंटेटिव्ह एक बॉडी आहे. यांचं काम फ्रेंड फिलॉसॉफर गाईड लोकांकडे आउटरीच करणं आहे. आणि त्याचा एक पार्ट म्हणून आपण सहकार दरबार भरवतो. आणि आज अशाच सहकार दरबारमध्ये पिंपळे सौदागरमध्ये आपण बोलतो आहे या विषयावरती. तर मुख्य पर्पज काय आहे की लोकांना काही गुड प्रॅक्टिसेस सांगाव्यात, जे चांगले मॉडेल्स कॉपी करता यावेत, आणि काही मॉडेल्स जे त्यांनी ऑलरेडी ॲडॉप्ट केलेत त्यामध्ये ड्रॉबॅक्स काय आहेत आणि त्यामध्ये काही इश्यूज ऑफ कन्सर्न आहे का, यासाठी आपला हा आउटरीचचा प्रयत्न आहे. हे सोडून आपण वार्षिक कार्यक्रम जो गणेश कला क्रीडामध्ये घेतला त्यामध्ये बरेच आपण इक्विपमेंट, ग्रीन सोसायटीज या विषयावरती बोललो. तर तिथे तुम्ही काही गोष्टी सिक्युरिटीच्या पॉईंट ऑफ व्ह्यू पाहिल्या, बरेचसे स्टॉल्स पाहिले ज्याच्यामध्ये काही सॉफ्टवेअर बेस्ड सिस्टम्स आहेत, काही कॅमेरा दॅट इज CCTV आपण म्हणतो ते आहेत. तर याच्यावरनं एक इम्प्रेशन आणि टेक्नॉलॉजी कुठे चालली आहे हे आपल्या लक्षात आलं आहे. पण फेडरेशनचं काम हे आहे की याला हँड होल्डिंग करून आपल्या पुढे कसं जाता येईल. बाकी याच्यामध्ये सेक्टरच्या ज्या नीड्स आहेत त्या फायनान्शियल असो, सिक्युरिटी असो, लीगल, मॅनेजमेंट, यामध्ये आपला नेटवर्किंग करून एक चांगल्या प्रकारे असोसिएशन कशी चालवता येईल, यामध्ये संघटनेचं प्रतिनिधित्व करताना सदस्य कसे वाढतील, लोकांपर्यंत कसं जाता येईल, या माध्यमांचा आपण विचार करतो. त्यामुळे आता आपण सहकार दरबारमध्ये पण हायब्रिड मोडमध्ये आहोत. आपण रेकॉर्डिंग ॲज वेल ॲज फिजिकली आपण एकमेकांशी बोलतो आहे. त्यानंतर पुढचे जे 2-3 विषय आहेत की फोकस एरियाज काय आहे आपल्या संघटनेचे. फोकस एरियाज आहेत लीगलमध्ये राईट फ्रॉम फॉर्मेशन ऑफ प्रोव्हिजनल सोसायटी,
मॅनेजमेंट ऑफ सोसायटीज, कन्व्हेन्स, डीम्ड कन्व्हेन्स, रिडेव्हलपमेंट, सेल्फ डेव्हलपमेंट, अकाउंटिंग, ऑडिट, ग्रीव्हान्सेस आणि कंप्लेंट मेकॅनिझम यावरती फेडरेशन लक्ष ठेवते. यामध्ये आता आपण डिजिटल पोर्टल लॉन्च केलेले आहेत आणि त्याच्या माध्यमातून आपण फीडबॅक घेतो आणि फिजिकली आपण नारायणपेठमधल्या ऑफिसमध्ये येऊन आपल्या कंप्लेंट्स कधी डिस्कस करू शकता. आणि ते सोडून आपला ऑनलाईनसुद्धा आपण फॅसिलिटी दिलेल्या आहेत. तर त्या सगळ्या सिस्टम्स आपण निर्माण करतो आहे. आता एक थोडक्यात प्रवास सांगतो आणि मेन विषयाला सुरुवात करतो. 2025 हे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष आहे. यामध्ये भारताने त्याचं यजमानपद स्वीकारलं. 107 देशांना आपण इन्व्हाइट केलं आणि प्रत्येक देशातले सहकारमधले जेवढे मॉडेल्स आहेत, सिस्टम्स आहेत, हे आपण समजून घेतल्या आणि त्यांचे जे कन्सर्न्स आहेत इंटरनॅशनल लेवलवरती त्यामध्ये आपण कॉन्ट्रीब्यूट करतो आहे वेगवेगळ्या पद्धतीने. तर एक इंटरनॅशनल कॉपरेशन इयरनंतर आशिया पॅसिफिकमध्ये आपण IIM कॉझिकोडेला संघटनेने जाऊन डिस्कस केलं आणि आपले जे नेबरिंग कंट्रीज आहेत इमिडिएट त्यांचे काही प्रॉब्लेम्स आहेत, समस्या, यामध्ये आपण कोऑर्डिनेट केलं. राष्ट्रीय पातळीवरती पुणे जिल्हा आणि महाराष्ट्र फेडरेशननी 2 कामं केली. एक NCOI म्हणून एक ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे आपली. तर त्या ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचं पूर्ण भारताची ट्रेनिंगची जबाबदारी पुणे जिल्हा सहकारी संघटनेने घेतली. त्यासाठी आपण एक 10 मॉड्यूल्स बनवले. 9 हे स्पेशल टू कोरचे मॉड्यूल आहेत आणि 10वा हा स्टेट स्पेसिफिक मॉडेल आहे. कारण कॉपरेशन हा काय प्रत्येक स्टेटचा विषय आहे आणि त्यातले लॉ ॲक्ट वेगवेगळे आहेत. तर 10वा मॉडेल सोडून हे 9 जनरिक मॉडेल आपला इंटिग्रेटेड पोर्टलवरती ऑनलाईन पद्धतीने आता अवेलेबल आहेत. आपल्या सोसायट्यांमधले सगळ्यात जे मोठे 2 इश्यूज आहेत की मला वेळ नाही आणि मला जिकडे जायचं आहे तिकडं जाणं शक्य नाही, हे सगळ्यात 2 महत्त्वाच्या विषयांना आपण ॲड्रेस केलं आहे आणि NCOIने हे पोर्टल सुरू केलं आहे. त्यानंतर राष्ट्रीय पातळीवरती आपण जे फायनान्शियल कोऑर्डिनेशन हवं आहे त्याकरता विविध संघटनांशी आत्ता काम करतो आहे. रिडेव्हलपमेंटमध्ये चॅलेंजेस आहे आणि सोसायटीतल्या प्रत्येक कामासाठी लागणारा पैसा हा एवढा इझिली अवेलेबल होत नाही. तर त्याकरता ते कसं करावं यासाठी मॉडेल्सवरती काम करतो आहे. आता जिल्हा पातळीवरती येऊन सांगायचं झालं तर आपण इथे 2 इन्स्टिट्यूटबरोबर MOU केले आहेत ट्रेनिंग करता. तर सकाळमध्ये आपण 3 दिवसांचा एक कॉपरेटिव्ह हाऊसिंग मॅनेजरचा कोर्स जो डिटेलमध्ये आपण 3 दिवसामध्ये सगळं शिकवतो तो सकाळनगरला अल्टरनेट मंथ्समध्ये आता आपण सुरू केलेला आहे. आणि महाराष्ट्र कॉपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन MCDCमध्ये 1 दिवसाचा शॉर्ट कोर्स जे आपले मॅनेजमेंटचे सदस्य आहेत, चेअरमॅन, सेक्रेटरी आणि बाकी ऑफिस MC मेंबर्स किंवा आपले सर्व सभासद पण आहे यांच्याकरता शॉर्ट कोर्स आपण घेतला आहे तिथे. तर त्यामध्ये आपण विविध विषय जे मॅनेजमेंटकरता उपयोगी पडतील असे आपण शिकवतो आहे आणि त्याला तिथे थोडंसं शार्पन अप करतो आहे. तर हे झालं आंतरराष्ट्रीय, देश स्तरावर, राज्य पातळीवर आणि डिस्ट्रिक्टवरती आपण काय करतो आहे. एवढी ब्रीफ इंट्रोडक्शन घेऊन मी आजच्या टॉपिक करता चालतो आहे, सेफ्टी आणि सिक्युरिटी. तर हे दोन्ही शब्द आपल्याला शक्यतो बरोबरच वाटतात आणि आपल्याला वाटतं की सगळं सेफ आहे आणि मी सिक्युअर आहे. पण आता सर्वात महत्त्वाचा जो पॉईंट आहे की सेफ्टी आणि सिक्युरिटी यामध्ये फरक काय आणि याचा नक्की अर्थ काय. तर कोणी सांगू शकेल मला सेफ्टी आणि सिक्युरिटीमध्ये काय फरक आहे. आपल्याला जी एजन्सी आहे ती आपण कोणती लावतो, सिक्युरिटी एजन्सी. आणि लिफ्ट आणि फायरबद्दल काय म्हणतो आपण, सेफ्टी. म्हणजे ज्या अशा गोष्टी किंवा ॲक्टिव्हिटीज आपण करतो जिथे ह्युमनपासून आपला जास्त इंटरव्हेन्शन किंवा त्रास होण्याची शक्यता नाही पण आपला डॅमेज होऊ शकते, त्याला आपण सेफ्टी म्हणतो. जिथे ॲक्टिव्ह ह्युमन इंटरफेरन्स आपला त्रास देत नाही, पॅसिव्ह सिस्टम्स आहेत, इन्फ्रास्ट्रक्चर, प्रोसेस, ते सगळं आहे. सिक्युरिटी आपण का करतो, तर फिजिकली कुणी येऊन आतमध्ये चोरी करू नये, थेफ्ट, एक्स्टॉर्शन, बऱ्याच ज्या गोष्टी आहेत ते करू नये, त्याला आपण सिक्युरिटी म्हणतो. तर ह्या बेसिक कन्सेप्ट समजण्याची गरज आहे कारण प्रत्येकाचे इंटरव्हेन्शन, क्वालिटी, मॅनेजमेंट, पॅरामीटर आणि इंडिकेटर वेगवेगळे आहेत. दोन्हीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो असा विषय आहे सेफ्टी. तर सेफ्टीमध्ये आपण तयारी करायची असते, काही SOPs बनवायचे असतात आणि काही मेजर्स आपण ॲक्च्युली इम्प्लिमेंट करायचे असतात. सिक्युरिटी हे डायनामिक आहे. सिक्युरिटी तुम्हाला एका प्रसंगामध्ये नेते
एका प्रकारचे आव्हान चॅलेंज करते, त्यामध्ये आपण स्वतःला सिक्युअर ठेवायचं. आता मी पहिल्या पार्टवरती थोडंसं बोलणार आहे सेफ्टी आणि आपण तयार आहोत का. तर सगळ्यात जर म्हटलं अगोदर आपण कॉपरेटिव्ह सोसायटीमध्ये, तर सेफ्टीमध्ये आपलं काय काय मुळं आपल्या सेफ्टीची गरज आहे किंवा कोणत्या घटकांवरती सेफ्टी अवलंबून आहे. पहिलं म्हणजे आपली बिल्डिंग इटसेल्फ, त्यामध्ये आपला एंट्रन्स कसा आहे, फ्लोअर चांगले आहेत का, लिफ्ट वेल मेंटेन आहे का, फायर असेल तर आपल्या कोणत्या गोष्टींवरती लक्ष द्यावं लागेल, त्यानंतर आपले पार्किंग चांगले आहेत का, स्विमिंग पूलमध्ये आपली SOP आहे का, जिममध्ये उद्या ॲक्सिडेंट होऊ शकतो का, गार्डनमध्ये काय प्रॉब्लेम्स होऊ शकतात, हे सगळे विषय जे आहेत ते आपण सेफ्टीच्या अंडर घेतो. सेफ्टीकरता अगोदर विचार करावा लागतो, प्लॅन करावं लागतं, इक्विपमेंट ठेवावे लागतात आणि त्यानुसार केटर करावं लागतं. 2-3च एक्झाम्पल देतो. लाईन्समध्ये बिल्डिंग आहेत आणि एंट्रन्सला ब्लाइंड एंड आहे. आपण जर चालत आलो त्या स्टेप्सवरनं आणि इकडनं जर स्पीड ब्रेकर नसेल तर येणाऱ्या गाड्या सोसायटीत खूप फास्ट वेगाने येतात, एस्पेशली बायकर, क्विक डिलिव्हरी. आणि जर हा माणूस उतरला आणि येणारी गाडी जर फास्ट असेल तर ॲक्सिडेंटचे चान्सेस असतात. तर याकरता काय करायला पाहिजे, आपल्या जिथे स्पीड घेण्याची शक्यता असते तिथे छोटे छोटे आपण ब्रेकर लावतो. जिथे ब्लाइंड टर्न्स असतात तिथे आपण रिफ्लेक्टर किंवा मिरर लावतो. तर एक आपण सिस्टम अशी तयार करतो ज्यामुळे हा ॲक्सिडेंट जो होण्याची शक्यता असते ते कमी होतं. हा पॉईंट लक्षात आला आहे सगळ्यांच्या. दुसरं पॉईंट, आपण ज्यावेळेस आतमध्ये येतो स्टेअर केस वगैरे असतात आणि बऱ्याच ठिकाणी स्टेप्स दिल्या जातात. तर स्टेप्स जर वेल मार्क नसतील, त्यामध्ये येलो स्ट्रिप्सने मार्क नसेल तर चालणारी माणसं कडमळून असा तोल जाऊ शकतो. आणि हे एक पर्टिक्युलर एजमध्ये किंवा तुमच्या मेंटल स्टेजमध्ये किंवा लक्ष न दिल्यामुळे होणारे ॲक्सिडेंट्स आहेत. याचा इम्पॅक्ट वेगवेगळ्या एज ग्रुपवरती वेगवेगळा होतो. त्यामुळं तुमचे फ्लोअर्स ड्राय, क्लीन, वेल लीट असणं. लिफ्टमध्ये ज्यावेळेस आपण लिफ्ट खोलतो त्यावेळेस साईडला पकडण्याला हँडल असणं, मिरर असणं, त्यानंतर वरती एक्झॉस्ट फॅन फंक्शनल असणं आणि लाईट क्लिअर असणं, हे बेसिक सेफ्टीचे इश्यूज आहेत. नवीन गायडन्सनुसार बहुतेक डोअर्स हे हार्डन ग्लासचे ठेवावेत असे रूल्स रेग्युलेशन पण आपला पास झाले. तर लिफ्ट सेफ्टी इम्पॉर्टंट का आहे आणि ती आपण स्ट्रेंथन कशी करायची याच्यावर 1 मिनटं घेऊया. बऱ्याच वेळेस काय होतं, लिफ्ट अडकते, पॉवर ऑफ होते आणि त्यानंतर स्विच जनरेटरला होते. तर अशा वेळेस त्या माणसांनी काय करायचं, ते डूज अँड डोंट्स लिहिले आहेत पण ते आपण पाळत नाही. बऱ्याच वेळेस काय होतं, खूप सिनियर सिटीजन किंवा मुलं त्या लिफ्टमध्ये असतात आणि दोघांनाही माहीत नसतं नक्की काय करायचं. मी माझंच सांगतो, मी लिफ्टमध्ये 3 वेळेस अडकलो पण मला त्याचा काहीच फरक पडला नाही, कारण मला माहिती होतं एक्झॅक्ट काय करायचं. आणि सेफ्टीमध्ये काय करायचं यापेक्षा काय नाही करायचं हे खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे ज्यावेळेस अशा प्रसंगामध्ये आहात, तुम्ही लिफ्टमध्ये अडकले आहात, तर पहिलं सगळ्यात इम्पॉर्टंट काय, डू नॉट पॅनिक. त्या लिफ्टमधनं तुम्हाला काहीही डायरेक्ट धोका नाही. ती ग्राउंड फ्लोअरवरती जरी गेली, मध्ये अटकली आणि 2 दिवस राहिलं तर तुमच्यावर काही फरक पडणार नाही. हे त्या माणसाला महत्त्वाचं असतं, स्वतःला माहीत असणं आणि त्यानंतर आपल्याबरोबरची जी लोकं आहेत त्यांना ते सांगणं. एक्झाम्पल, आपल्याबरोबर लहान मुलं असतात, त्यांचा आरडाओरडा चालू होतो, वयस्कर लोक असतात, त्यांना पॅनिक रिॲक्शन चालू होते, आता काय होणार. तर त्यांना अशा परिस्थितीत समजवणं महत्त्वाचं असतं की हा काही खूप मोठा ॲक्सिडेंट नाही आहे, हे फक्त थोडंसं फेल्युअर आहे आणि लिफ्ट थोड्या वेळात नियरेस्ट फ्लोअरला जाणार. आता नक्की होतं काय, लिफ्ट नियरेस्ट फ्लोअरला जायला बऱ्याच वेळेस वेळ लागतो किंवा लिफ्टमध्ये अटकते. त्यानंतर ट्रेनिंग ऑफ सिक्युरिटी पर्सन, त्याने किती फरक पडतो. जर त्या लोकांना येऊन लिफ्ट फ्लोअरला आणणं, त्यानंतर चावी लावून डोअर ओपन करणं, बऱ्याच वेळेस फेल्युअरमुळे डोअर्स ओपन होत नाहीत तुमचे, तर त्यामुळे ॲपरेटस लावून डोअर ओपन करणं आणि तुम्ही सुरक्षित बाहेर येणं हे महत्त्वाचं आहे. तर याच्यात काय नाही करायचं यामध्ये मी हे सांगेल की डू नॉट पुश पुल डोअर, त्याने काही फरक पडत नाही. बऱ्याच वेळेस बटणं दाबल्यामुळे जो प्रोग्राममध्ये जर प्रॉब्लेम असेल तर तो कॉम्प्लिकेट होतो आणि इलेक्ट्रॉनिक बोर्ड्सला ट्रबल होतो. हा प्रसंग सोडून लिफ्टच्या जे जनरल फॅसिलिटीज आणि सेफ्टी फीचर्स आहेत त्यामध्ये जेव्हा जेव्हा तुम्ही लिफ्टचं डोअर उघडता
त्यावेळेस पहिल्यांदा हे पहा की फ्लोअर आहे लिफ्टचा. काही मेकॅनिकल फेल्युअरमध्ये लिफ्ट वेगळ्याच त्याच्यावर असते आणि हा डोअर रिलीज होतो. 1 in million आहे, पण डू नॉट टेक चान्स. त्यामुळे मुलांना आणि सगळ्यांना सांगणं महत्त्वाचं आहे की फर्स्ट वेट. बऱ्याच जणांना असं वाटतं की लिफ्ट आपलं स्वागत करते त्यामुळे ते पळत जातात आणि दरवाजा उघडून डायरेक्ट उडी मारतात. असं काही एवढं एक्साइटिंग नसतं लिफ्टमध्ये जाण्यासाठी, एस्पेशली त्या एज ग्रुपमध्ये. तर प्लीज टेल देम की वेन एव्हर यू आर एंटरिंग इन लिफ्ट काइंडली सी फ्लोअर इज देअर, मार्किंग आहे. त्यानंतर एस्पेशली जे वयस्कर लोक आहेत त्यांना लिफ्ट सोडून बाकी सगळ्या ज्या गोष्टी आहेत इन्क्लुडिंग लिफ्ट तिथे काय काय करावं याचे रेराचे गाईडलाईन्स आहेत. तर त्या तुम्ही साईटवरनं डाउनलोड करून घ्या. रेरा गाईडलाईन्समध्ये तुम्ही एंट्रन्सला बार कुठे असावा, फ्लोअरवरती वेट का नसावं, लिफ्टमध्ये काय प्रिकॉशन्स, बाथरूम, फायर, हे जे हजार्ड्स आहेत तुमच्याभोवती, तर यामध्ये ओव्हरकम करण्यासाठी बिल्डिंग सिनियर सिटीजन फ्रेंडली कशी असावी याच्यावरती खूप डिटेल गाईडलाईन्स दिलेल्या आहेत. त्या मी नंतर ग्रुपवरती शेअर करेल. तर हे झालं लिफ्ट रिलेटेड काही गोष्टी. आता यानंतर दुसरा जो महत्त्वाचा पॉईंट आहे तो CCTVबद्दल मी थोडंसं बोलतो. तर बऱ्याच ठिकाणी काय होतं, मॅनेजमेंट कमिटी ऑर्डर देते आणि ऑर्डर आपली कशी असते, हमें कॅमेरा लगाने 100 लगा दो. तो वेंडर येतो आणि तो पाहतो अरे 100 कॅमेरा लावायचे पण नक्की कुठे लावायचे, आणि त्याला सांगणारं कोणीच नसतं. कारण ज्यांनी डिसिजन घेतला असतो ते लोक प्रेझेंट नसतात. मॅनेजरला काहीच माहीत नसतं. मग तो सोसायटीचा मॅनेजर आणि हे 100 कुठे लावायचे हे ठरवतात. सो मेन प्रॉब्लेम काय आहे की ज्यावेळेस तुम्ही CCTV लावता त्यावेळेस फर्स्ट सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर आहे तुमचं बजेट. त्यानुसार नंबर ठरणार आहे. पण तो नंबर ठरल्यानंतर महत्त्वाचा फॅक्टर आहे की आपला कोणते एरियाज पाहायचेत. जर आपण एंट्रन्स एक्झिट मॉनिटर केलं नाही आणि क्रिटिकल एरियाज आपण जे म्हणतो, बिल्डिंगचे फ्रंट लॉबीज, त्यानंतर पार्ट स्विमिंग पूलचा एरिया, जिथे जिथे तुम्हाला वाटतं की तुमच्या सोसायटीत प्रॉब्लेम होण्याची शक्यता आहे ते एरिया 100% अंडर CCTV कव्हरेज विथ बोर्ड साईन असावेत की यू आर अंडर सर्वेलन्स. त्याच्या लिगल आता इश्यूमध्ये जात नाही, पण दॅट इज इम्पॉर्टंट. त्यानंतर हे जर CCTV आपण लावले तर याचं एक नेटवर्क, सगळे कॅमेराज कनेक्टेड असावेत. कॅमेराची हेल्थ मॉनिटर करण्याची काहीतरी सिस्टम आपण ते मॅन्युअली करू शकतो, सॉफ्टवेअरने पण करू शकतो, पण ती एस्टॅब्लिश असावी. बऱ्याच वेळेस काय होतं, इन्सिडेंट होतो आणि पोलीस येतात आणि ते विचारतात फुटेज द्या. त्यावेळेस आपलं कळतं अरे तो कॅमेराच चालू नव्हता, त्याच्यामध्ये रेकॉर्डिंग झालंच नाही. तर हे जे जुन्या कॅमेऱ्यांचे प्रॉब्लेम्स आहेत, आता नवीन कॅमेऱ्यांमध्ये इनबिल्ट रेकॉर्डिंग पण आहे, IP आहे, 2 वे आहे, पण जे आपले कॅमेराज एक्झिस्टिंग आहे तर त्याचा स्टडी करून नेटवर्क चेक करून घ्या. आणि हे जे नेटवर्क आहे तर आपला जो सिक्युरिटी सुपरवायझर आहे त्याला डेली बेसिसवरती ह्या नेटवर्कला ॲक्सेस पाहिजे. सोसायटीचे चेअरमॅन, सेक्रेटरी यांच्या मोबाईलवरती आता नेटवर्क आपण घेऊ शकतो, पाहू शकतो, डॅशबोर्ड मॉनिटर करू शकतो. तर हे खूप महत्त्वाचं आहे की त्याला कुणीतरी नेहमी मॉनिटर करायला पाहिजे. आणि यामध्ये आपल्या काही गोष्टी त्यांना एक्झॅक्टली सांगायच्यात सिक्युरिटी एजन्सीला की तुम्ही काय करा. एक्झाम्पल, बऱ्याच वेळेस आपलं असं दिसतं की इन गेटमधनं बरेच लोक क्विक डिलिव्हरी करता वस्तूंच्या येतात, कंपन्यांची नावं घेत नाही. पण ते आल्यानंतर काय होतं, त्यांची सिस्टम ठरलेली असते. तो बाईकवर येतो, सिक्युरिटीला सांगतो मैं हूँ, सिक्युरिटी स्ट्रिक्ट असेल तर त्याला उतरवते, लिहिते. पण सगळ्यात महत्त्वाची ॲसिड टेस्ट ही आहे की त्या माणसाला ॲक्च्युली डिलिव्हरीची ऑर्डर मिळाली आहे का, हे चेक करण्याची जी मेथड आहे ती मॅनेजमेंटने बसून SOPमध्ये सिक्युरिटीला ब्रीफ करायला पाहिजे. मी जर म्हटलं की मला 3rd बिल्डिंगमध्ये 5th फ्लोअरला हे डिलिव्हर करायला जायचं आहे तर अशी ऑर्डर आहे का. कारण रोज येणाऱ्या लोकांना पाहायला सिक्युरिटीची फ्रेंडलीनेसमुळं चेकिंग होत नाही. आणि 1-2 इन्सिडेंट सांगतो. अशी लोकं मग आउटगेटमधनं पण इन होतात आणि इन होऊन जे पडलेलं सामान किंवा प्रत्येक फ्लॅटमध्ये जे प्रॉब्लेम्स आहेत, कारण त्यांना डिलिव्हरी टायमिंग्स माहिती असतात. 11 ते 2 या वेळात जर फ्लॅट तुम्ही उघडला गेला तर तुम्हाला 1 मिनिटात कळतं त्या फ्लॅटमध्ये किती लोक राहतात.
आणि सिनियर सिटीजन आणि अशी लोक तर त्यांचं लक्ष स्पेशली असतं, जर तुम्हाला काहीतरी करायचं आहे तर त्यांच्या गार्बच्या अंडर जी लोकं येतात की मी डिलिव्हरीमध्ये येतो आहे आणि मी त्या कंपनीचाही नाही आहे, मला फक्त ते टाईपचं टी शर्ट किंवा एक बॅग लटकून दुसऱ्या गेटनं आतमध्ये यायचं आहे, खूप सिम्पल काम आहे. बऱ्याच वेळेस असं झालं पार्किंगमधल्या गोष्टी त्या माणसाने येऊन 2 ते 3 दिवस ऑब्झर्व केल्या, खोलून चेक पण केल्या आणि ज्या दिवशी न्यायचं होतं त्या साईजची बॅग घेऊन ते येऊन मस्तपैकी ते ॲटम बॅगमध्ये ठेवून निघून गेले. गेटवरती सांगितलं डिलिव्हरी आहे, इम्पॉर्टंट आहे, बडा पीस आहे, तर ते म्हटले आता बॅग आज मोठी आहे तर ठीक आहे काहीतरी असेल. तर याकरता एक्झिट गेटवरती असणाऱ्या माणसाने इन गेटचे टायमिंग जर विचारले आणि किती डिलिव्हरी आहे एवढं जरी आपण त्या रजिस्टरमध्ये लिहिलं तरी त्या माणसाने त्या सोसायटीत किती वेळ थांबायला पाहिजे याचा आपला अंदाज येतो. बऱ्याच वेळेस एक्झिट गेट काहीच चेक करत नाही, एक्झिटला वाटतं की ते आले म्हणजे गेले, त्यांचा काही संबंध नाही. तर एक्झिट आणि इनचं कॉर्डिनेशन जर तुमचं असेल आणि किती वेळात रिपिटेटिव्हली जर कोणी माणूस येत असेल तर हे तुमच्या सोसायटीच्या लक्षात यायला पाहिजे. त्यानंतर आता टाईप ऑफ कॅमेराज, बऱ्याच ठिकाणी आपण अँड्रॉईड कॅमेरा लावले आहेत, तर कृपा करून ते चेंज करा, स्विच टू IP कॅमेराज. IP कॅमेऱ्यामुळे नेटवर्किंग चांगलं होतं, क्वालिटी ऑफ रेकॉर्डिंग चांगली होते, त्यामध्ये बऱ्याच फॅसिलिटी आहेत 2 वे आणि अराऊंड 30 मीटरपर्यंत क्लिअर विजिबिलिटी असणारा 2 to 5 मेगापिक्सेलचा कॅमेरा आपण लावू शकतो. बऱ्याच वेळेस जी ऑर्डर झालेली असते 100 कॅमेराज लगाव, त्या 100 कॅमेऱ्याला जर सांगितलं नाही की कोणता लगाव तर तो नेहमी 300 रुपयांना पण कॅमेरा मिळतो आणि 6000 पण मिळतो. तर 100 लगाव, त्यामुळे तो आपल्या 100मध्ये आपलं बजेटिंग सेट करतो. त्यामुळे मॅनेजमेंटला सभासदांना हे क्लिअरली माहिती पाहिजे की कोणत्या टाईपचा कॅमेरा, दॅट इज अँड्रॉईड किंवा IP, कोणत्या रेंजचा कॅमेरा आणि किती टाईपचं HD रेकॉर्डिंगची कॅपॅसिटी आहे हा कॅमेरा लावा. हे मिनिमम स्पेसिफिकेशन जोपर्यंत माहीत नाही तोपर्यंत ऑर्डर प्लेस करण्यात काहीच अर्थ नाही. दुसरा आस्पेक्ट, ज्यावेळेस तुम्ही कोणतीही ऑर्डर सिक्युरिटी रिलेटेड इक्विपमेंटची प्लेस करत असाल तर त्यामध्ये AMC असणं खूप महत्त्वाचं आहे. बऱ्याच वेळेस काय होतं आपण AMC करत नाही, 3-5 वर्ष अगोदरची असणारी गॅरंटी वॉरंटी आणि त्यानंतरची AMC डिपेंडिंग ऑन टाईप ऑफ इक्विपमेंट. हे जर नाही केलं तर तुमच्याबरोबर जो डील करणारा आहे त्याला खूप सोपं आहे सोसायटीला फसवणं, कारण सेम स्पेसिफिकेशनचा तो कॅमेरा 30% कमी भावात देऊ शकतो, कारण त्याच्याकरता ती 1 टाईम डिलिव्हरी आहे. त्यानंतर तुमचं नेटवर्क सेटअप झालं की नाही त्याशी त्याचा काही संबंध नाही. तुमचे उद्या फेल्युअर्स झाले तर रिप्लेसमेंटची गॅरंटी नाही आणि परत येणारे काही गोष्टी ज्या आहे म्हणजे रिव्ह्यू करणं किंवा ऑडिट करणं याच्याशी त्याचा काही संबंध नाही. तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे SLA, सर्व्हिस लेवल ॲग्रीमेंट. हे आपण सगळ्या गोष्टींचं करायचं आहे. जर वेंडर असेल त्यामध्ये आपण गॅरंटी वॉरंटी आणि AMC केली तर कोणत्या प्रकारची सर्व्हिस अपेक्षित आहे हे आपल्याला स्पेसिफाय करावं लागेल आणि त्यानुसार त्यांनी रिपेअर, मेंटेनन्स आणि रिव्ह्यू ऑडिट करणं आवश्यक आहे. दुसरं एक्झाम्पल देतो, सिक्युरिटी एजन्सी. आपलं सगळ्यात मोठी टेस्ट काय आहे, सिक्युरिटी एजन्सी एम्प्लॉय करायची असेल तर सगळ्यात कमी रेटमध्ये जो येणार तो बेस्ट. कारण सेक्रेटरी आणि ते सगळे म्हणतात की अरे हा कमी आहे म्हणजे हा चांगला आहे. तर कृपया तो एक रॉंग नोशन काढून टाका. लिस्ट म्हणजे हा मोस्ट प्रॉब्लेम देणारा असू शकतो. तर हाऊ टू गो अबाउट दिस, खूप साध्या प्रॅक्टिकल गोष्टी आहेत. त्यामध्ये जर ते एजन्सी कुठे कुठे काम करत आहे आपल्या एरियामध्ये अशा 3-4 सोसायट्यांची जरी नावं घेतली आणि तिथे जाऊन त्यांचे मॅनेजमेंट कमिटीला तुम्ही फीडबॅक घेतला तर ती एक खूप चांगली इन्साईट असते की लोक वेळेवर येतात का, ड्युटीमध्ये काय करतात. आता सिक्युरिटी एजन्सीचे गार्ड्सचे आपले प्रॉब्लेम्स आहेत, त्या डिटेलमध्ये जात नाही, पण ॲटलिस्ट अटेंडन्स आणि क्वालिटी ऑफ वर्क या 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. दुसरं, सिक्युरिटी एजन्सीकडनं जर काही काम करून घ्यायचं आहे तर मला त्यांना एम्पॉवर करावं लागेल, कारण ऑन देअर ओन ते काहीच नाही डिसिजन घेऊ शकत. एक्झाम्पल, जर व्हिजिटर मी आता कार आणली तर ही कुठे लावायची हे त्या एजन्सीला क्लिअरली सांगायला पाहिजे. जर मुलं दंगा करत आणि पार्किंगमध्ये क्रिकेट खेळून काचा फोडणार असतील तर त्या मुलांशी काय बोलायचं हे एजन्सीला सांगावं लागेल.
रात्री जर 11 वाजता गेट बंद झालं आणि त्यानंतर आपले सभासद काहीतरी चांगल्या अवस्थेत दंगा करत असतील तर त्या गेटनं नाही यायचं हे त्यांना सांगावं लागेल आणि त्यांना बॅकअप देणं खूप आवश्यक आहे. तर सिक्युरिटी एजन्सी मॅनेजमेंटमध्ये गार्ड्सच्या ज्या बेसिक रिक्वायरमेंट्स आहे, बसण्यासाठी जागा, ड्युटीसाठी शेड, त्यानंतर त्यांना वॉटर, कधीतरी टी आणि तुमचं ॲप्रिसिएशन. कारण बहुतेक वेळेस जी सोसायटीतली लोक ते सिक्युरिटीची फक्त एकाच वेळेस बोलतात, केव्हा? ज्यावेळेस त्यांच्या मनासारखं होत नाही तेव्हा. आणि तो टोन पाहिल्यानंतर काही दिवसांनी एजन्सी पण म्हणते की हे सगळे असेच आहेत, त्यामुळं आपलं जे काय करायचं ते करा आणि बाजूला व्हा. तर कीप युअर सिक्युरिटी एजन्सी म्हणजे ते गार्ड्स मोटिवेटेड, एम्पावर्ड म्हणजे मी जर सांगितलं CCTVचा ॲक्सेस देणं, ड्युटीज सांगणं, रजिस्टर्स ठेवणं, ड्युटी हँडओव्हर करणं आणि डूज अँड डोंटची क्लिअर लिस्ट. हे जर सगळं तुम्ही SLA करताना जर केलं तर त्या सिक्युरिटी एजन्सीला तुमच्याकडे जास्त कन्सल्टेशन करण्याची गरज नाही आणि तुम्हालाही सिक्युरिटी एजन्सी खराब काम करते असं म्हणायला ते स्कोप देणार नाही. आता हे करायचं कसं? आता मी त्या एक्झाम्पलमध्ये जे गेटचं दंगा करणारे सभासद म्हटलं तर तिथे जर छोटा बोर्ड लावला, नो एंट्री फ्रॉम 11 PM म्हणजे 2300 to 5 AM, हा जर बोर्ड लावला तर विषय संपला. त्यामुळे तिथे येऊन तो माणूस चर्चा करून परत स्वतःच्या काय, बऱ्याच लोकांना अपेक्षा असते की सगळ्यांनी ऐकावं आणि काही चर्चा केवळ ऐकण्यासाठी होतात. आणि मी नेहमी सांगतो की ज्या माणसाचं घरातच ऐकत नाही कोणी, त्याला वाटतं की बाहेर सगळे सोसायटी आणि एजन्सी सगळे ऐकतील, ते शक्य नाही आहे. त्यामुळे तुम्ही डिझाईन करा अशा प्रोसेस, नॉमेनक्लेचर, डूज अँड डोंट आणि SOP, ज्याच्यामध्ये या कॉन्फ्लिक्ट ॲटोमॅटिकली कमी होतील आणि सिक्युरिटीला एक फ्रीडम मिळेल, एक रिस्पेक्ट मिळेल आणि त्यांनाही वाटेल की यार ही माझी सोसायटी आहे, याच्यामध्ये काहीतरी करायला पाहिजे. आता टिपिकल जे प्रॉब्लेम्स आहेत, आसपासचं सराउंडिंग, गेटवरनं जम्प करून येणं, CCTV काम न करणं, गेटचे टू बिझी, एक नवीन मी आता कल्चर बऱ्याच ठिकाणी पाहतो की ते टू बिझी आहेत. तिथे येणाऱ्या प्रत्येक माणसाला ते ॲप घेतात, त्याचे डिटेल्स भरतात आणि सगळं करतात. पण अशा वेळेस जे बाकीच्या गोष्टी होतात ना, त्याच्यावर सिक्युरिटीचं लक्ष कमी होतं. तर डॉक्युमेंटेशन हा सिक्युरिटीचा पार्ट आहे, पण विजिलन्स आणि सर्वेलन्स हे त्यांची मेन ड्युटी आहे. आपल्याकडे असे गार्ड हवेत की त्यांना मधी वेळ मारून एक सोसायटीत चक्कर मारण्यासाठी आपण संधी द्यायची आहे. कारण जोपर्यंत व्हिजिट करत नाही, तुमचे गेट सिक्युअर असतील पण आतमधला इन्सिडेंट कधीच करणार नाही. तुम्ही बरेच व्हिडिओ पाहिलेत आणि रेसिडेंटनी कशाप्रकारे प्रतिकार केला आहे तेही पाहिलं क्राईम्समध्ये. तर याकरता आवश्यक आहे की सिक्युरिटीने विजिलंट राहणं खूप आवश्यक आहे. आता तिसरा पॉईंट, आपण फायर सेफ्टीविषयी थोडंसं बोलूया. बऱ्याच वेळेस फायरचे कॉजेस काय आहेत आणि रेमिडियल ॲक्शन काय आहे. तर एक पॉईंट आहे नॅशनल बिल्डिंग कोड, हे सगळ्यांना माहिती पाहिजे. आणि त्या नॅशनल बिल्डिंग कोडमध्ये त्यांनी कंप्लीट डिटेल्स दिलेत, कोणत्या प्रकारचे हजार्ड आहेत, कोणत्या प्रकारे बिल्डिंगमध्ये इश्यूज होऊ शकतात आणि मिनिमम स्पेसिफिकेशन, फायर एक्झिट कसे असावेत, कोणत्या टाईपचे इक्विपमेंट आपल्याला तिथे करावे लागतील, कशी प्रॅक्टिस घ्यावी लागेल. तर हे सोसायटीच्या मॅनेजमेंटला खूप आवश्यक आहे की त्यांना बेसिक्स माहीत असणं. आणि मग बिल्डिंग ज्यावेळेस टेकओव्हर करतो तेव्हाच्या फायर NOC पासनं ॲन्युअल फायर ऑडिट, ट्रेनिंग, त्याची ॲसेसमेंट आणि फायर सेफ्टीमध्ये इम्प्रूव्हमेंट. बऱ्याच वेळेस लोकांच्या कल्पना असतात की फायर XYZ या गोष्टींमुळं लागते, पण त्या कल्पना खऱ्या असू शकतात, नसू शकतात. पण जे मेन पॉईंट्स आत्तापर्यंतचे फायरमध्ये आपल्याला दिसलेत की लूज कनेक्शन अँड वायरिंग. बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो की इन्व्हर्टर्स जे ठेवलेले आहेत त्याचं इम्प्रॉपर चार्जिंग. त्यानंतर आपले कुकिंग गॅस सिलेंडर रिलेटेड इश्यू. त्यामुळे मी नेहमी ॲडव्होकेट करतो की पाईप गॅस इज अ मोस्ट सेफ सोल्युशन फॉर युअर सोसायटी. जर पॉसिबल असेल तर इमिडिएटली MNGLचे पाईप गॅसचे कनेक्शन घ्या. त्यामध्ये 3 सेफ्टी वॉल्व, टेम्परेचर रिलेटेड इश्यूज, सेफ्टी कन्सर्न्स आणि तुमचे मॉडिफिकेशन्स, हे सगळं कुणीतरी तुम्ही सोडून पाहता
नाहीतर एक पर्टिक्युलर एजमध्ये आपलं ते फायर सिलेंडर उचलणं शक्य नसतं आणि लावल्यानंतर जर ते चुकून चालू राहिलं किंवा वयानुसार आपले गॅसचे बर्नर जर चालू राहिले तर इन्सिडेंट आणि ॲक्सिडेंटचे चान्सेस खूप वाढतात. हेच जर आपण पाईप्ड गॅस जर घेतला तर कम्पॅरेटिव्हली आपली रिस्क म्हणजे खूप कमी होते. इकॉनॉमिकल तर आहेच, पण सेफ्टी तुमची इनबिल्ट वाढते. तर असे जे पॉईंट्स आहेत त्यामध्ये सोसायटीने एकत्र येऊन डिस्कशन करून याच्यावर लवकरात लवकर डिसिजन घ्यायचे. आता प्रत्येक वेळेस आपण ज्यावेळेस कोणतीही गोष्टीचा डिसिजन घेतो त्यावेळेस वेगवेगळ्या प्रकारची मतं आणि प्रवाह असतात. तर त्याकरता मी आता थोडंसं पार्ट 2कडे मूव्ह करतो आहे. त्यामध्ये आहे आपलं नेटवर्किंग आणि डिजिटायझेशन. त्यापूर्वी 1-2 एक्झाम्पल्स याचे देतो आहे मी. एक शॉपिंग कॉम्प्लेक्स आणि सिवेज ट्रीटमेंट प्लांटविषयी थोडंसं बोलतो. शॉपिंग कॉम्प्लेक्स ज्या सोसायटीमध्ये आहेत आणि एक्सटर्नल लोक आपण अलाउड केलेली आहेत बिकॉज ऑफ इन्कम किंवा काही कन्सिडरेशन, किंवा बऱ्याच सोसायटी ज्या मोठ्या आहेत त्यांच्यामध्ये बँक्सचे काउंटर वगैरे पण आहेत. तर एक्सटर्नल व्हिजिटरवरती खूप लक्ष असणं आवश्यक आहे. त्यांचा एरिया डिमार्केट करणं आवश्यक आहे. आणि STP या विषयामध्ये यासाठी बोलतो आहे की हेल्थ हजार्ड. बऱ्याच वेळेस लोकांची कल्पना असते की STPमधनं जे वॉटर रिसायकल होतं ते सेफ आहे. तर जोपर्यंत त्या पाण्याचं कॉर्पोरेशनकडनं आपण पिरियडिक टेस्टिंग करत नाही, आपण इंडिपेंडंटली प्रायव्हेट लॅबकडनं त्याचं टेस्टिंग करत नाही, तोपर्यंत ते पाणी सेफ आहे असं समजू नका. कारण STP जर बरोबर चालत नसेल तर इट कॅन क्रिएट लॉट ऑफ हॅवॉक. त्याकरता STPचं ऑडिट आणि टेक्निकल लोक जे क्षेत्रीय कार्यालयामध्ये आपल्या विभागातले लोक आहेत PMC, त्यांच्याशी चांगले संबंध ठेवून त्यांनी फ्रिक्वेंटली हे चेक करण्याची आवश्यकता आहे. सेफ्टी रिलेटेड 2-3 आणखी कन्सर्न पार्ट 2मध्ये जाण्यापूर्वी वन इज पार्किंग अँड टेरेस. बरेचसे ॲक्सिडेंट्सचे आपण व्हिडिओ पाहिलेत. हे सगळं आहे कारण आपण त्यामध्ये त्या प्रकारची अरेंजमेंट नाही केली. कार आपण रिव्हर्स घेतो तर एक पॉईंटनंतर ती कारला रेजिस्टन्स मिळावा असं स्ट्रक्चरली काहीच मॉडिफिकेशन नाही आहे. जर मुलं खेळत असतील, इन्सिडेंट पार्किंगमध्ये झाला तर तो रिपोर्ट करण्यासाठी आपल्याकडे मेकॅनिझम नाही आहे. तर पार्किंग आणि टेरेस बहुतेक सोसायटी बंद ठेवतात, पण हा एक कारणं तुम्हाला सगळी माहिती आहेत. पण बंद ठेवलं तरी जे लॉक असतं ते जर आपण 100 रुपीजच्या खाली लॉक लावलं तर ते लॉक कुणीही उघडू शकतं. त्यामुळे ते आपलं समाधानासाठी लॉक लावू नका. आणि मी जे विजिलन्समध्ये गार्ड्सला एम्पॉवर करून चेक करण्याचा पॉईंट तोच आहे की ज्यावेळेस तुम्ही नाईट चेकिंग कराल टेरेसचं आणि काही गोष्टी आढळल्या तर काय ॲक्टिव्हिटी चालल्या असतील याचा अंदाज तुम्हाला नक्कीच येईल. त्यानंतर वर्क इन प्रोग्रेस किंवा रिपेअर्स कंडिशन्स ज्या तुम्ही सँक्शन करता, ज्यावेळेस तुम्ही एखादं इंटेरियरचं काम कुणी करतो त्यावेळेस येणारे वर्कर, त्यांचा नाईट स्टे, वर्कचे टायमिंग्स, हे सगळं एकदा तुम्ही तपासून घ्या आणि त्यानुसार मॉनिटर करा. आणि बऱ्याच ठिकाणी आता आपल्याकडे नाही पण बऱ्याच ठिकाणी पार्ट बिल्डिंग ऑक्युपेशन झाल्यानंतरही वरती कन्स्ट्रक्शन चालू असतं. तर तो रिस्क आहे आणि कशाप्रकारे मिटिगेट करायची याचं डिटेल प्लॅन ठरवा. आता मी थोडंसं पुढच्या पार्टमध्ये जातो आहे. सो लेट अस टॉक अबाउट नेटवर्किंग आणि सिक्युरिटी. त्यामध्ये आपला नक्की काय अपेक्षित आहे तर पहिला पॉईंट आहे की सोसायटीची जी इकोसिस्टम आहे तर कोणत्या टाईपचे लोक आहेत. एक आहे मॅनेजमेंट कमिटी, त्यानंतर सभासद, त्यांचे नातेवाईक जे तिथे राहतात, त्यानंतर आहे फ्रेंड रिलेटिव्स जे ऑकेजनली व्हिजिट करतात, आणि तिसरं सर्व्हिसेस, चौथा पॉईंट आहे सर्व्हिसेस करणारे लोक, म्हणजे हॉस्पिटॅलिटी, सिक्युरिटी, ॲम्युनिटीज हे मेंटेन करणारे लोक. तर हे 4 जे लेयर्स आहेत त्यामध्ये जर तुमचं नेटवर्किंग चांगलं असेल तर एकतर काम चांगलं होईल, स्मूथली होईल, आणि तुमचंही मॅनेजमेंटचं जे इम्प्रूव्हमेंट आहे म्हणजे तुमच्या कामांच्या क्वालिटीचं हे तुम्हाला दिसेल. याचे 2-3 एक्झाम्पल देतो. एक सोसायटीमध्ये मी सहज विचारलं की हे जे मॅनेजमेंटमध्ये तुमचं ऑफिस पण एक पार्ट ऑफ मॅनेजमेंट आहे, ते ऑफिस स्टाफ आहेत, तर तिथे विचारलं की तुम्ही मेंटेनन्स कसा वसूल करता. तर ते ट्रेनिंगला आले होते आणि त्यांनी सांगितलं सर खूप सिम्पल काम करतो मी, माझ्या सोसायटीमध्ये मेंटेनन्समध्ये एकही डिफॉल्टर नाही.
तर म्हटलं असं काय तुमचं नेटवर्किंग आहे की कोणीच तुम्हाला पैशांकरता नाही म्हणत नाही, आणि ही एक आश्चर्याची गोष्ट आहे, कारण पैसे हे लास्ट चीज आहे जे आपण कधी देऊ शकतो दुसऱ्यांना. तर त्या मुलाने मला जे उत्तर दिलं त्या सोसायटीतल्या मॅनेजरनी, तो म्हटला सर न देणारे मला अगोदरच माहिती आहेत किंवा उशीर करून देणारे, तर मी बाकीच्यांकडनं पैसे घेतो आणि मग न देणाऱ्यांविषयी सुरुवात करतो कामाला. मग त्यांना भेटणं, वॉकिंगला, चांगल्या मुवमेंटमध्ये, अगदी ते कामात असताना मध्ये जाऊ नका, ते धावूनच येतील अंगावर. काका कसे आहात, यावेळेस तुम्ही मेंटेनन्स विसरला वाटतं, असं जर हलकं टच केलं तर काकांना, मग काका 2-3 लेक्चर देणारच तुम्हाला, पण शेवटी म्हणणार अरे भरतो बरं का, लक्षात आहे माझ्या. तर हे जे कम्युनिकेशन आहे तुमचं, हे डिजिटल करण्यापेक्षा, त्यांना नोटीस देऊन त्यांची नावं तिथे चिटकवण्यापेक्षा जर तुम्ही नेटवर्किंगच्या थ्रू दिलं तर इफेक्ट हमखास आहे. पॉईंट नंबर 1. पॉईंट नंबर 2, त्याच्यामध्ये मॅनेजमेंट कमिटीची इमेज पण चांगली होणार आहे. असं जर म्हटलं तर जो माणूस मेंटेनन्स भरायला डिले केलेला असतो त्याला वाटतं कमिटी चांगली आहे. हेच जर आता एकदम ऑपोजिट एक्झाम्पलमध्ये तुम्ही पाहिलं, जर त्यांना जाऊन दरवाजामध्ये बेल वाजून जर आपण मॅनेजर तिथे गेला, अहो तुम्ही मेंटेनन्स भरला नाही, पहिला प्रश्न काय असणार, तू कोण, तुला कोणी पाठवलं, त्याने आयुष्यात मेंटेनन्स वेळेवर भरला आहे का जो मला सांगतोय. कशाचा फरक आहे, फक्त कम्युनिकेशनचा. त्यामुळे नेटवर्किंग खूप इम्पॉर्टंट आहे, आणि तुम्ही ज्या पद्धतीने टॅकल कराल थोडासा वेळ लागेल, कारण ते अंगवळणी पडणं आणि समजणं यालाही थोडा वेळ, पण तेवढा वेळ जाऊ द्या, इट इज वर्थ. तर या गोष्टींमधलं जे नेटवर्किंग आहे ते इम्पॉर्टंट आहे. आता मी फक्त सॉफ्ट स्किलवरती थोडक्यात बोलतो आहे. सगळ्यात महत्त्वाचं जे सॉफ्ट स्किल आहे आपल्याला ते आहे क्रिटिकल थिंकिंग. म्हणजे सोसायटीमध्ये जो विषय तुम्ही मांडताय किंवा ज्या विषयावरती तुम्ही आपलं मत देताय हे क्रिटिकल थिंकिंगने द्या, म्हणजे हॉलिस्टिक 360 सगळ्यांची डेव्हलपमेंट कशी होईल. बरीचशी मतं ना 2 गोष्टींमुळे अफेक्टेड असतात, एक इगो आणि दुसरं ग्रीड. ग्रीडचं सगळ्यात एक्झाम्पल, आणि जे प्लेयर्स असतात ते डेव्हलपमेंट रिडेव्हलपमेंटमध्ये तुम्हाला नेहमी दिसतात की मुझे इतना मिलेगा मैं, हे सगळं ग्रीडचं आहे. पण जर तुम्ही इगो थोडासा बाजूला ठेवला आणि जर सोसायटीच्या फेवरमध्ये जर तुम्ही क्रिटिकल थिंकिंग करून मत दिलं तर त्याने खूप फरक पडेल. दुसरं आहे टाईम मॅनेजमेंट. खूप महत्त्वाचा विषय. जर तुमची प्रत्येक सोसायटीची जर मीटिंग, मंथली मीटिंग किंवा ॲन्युअल मीटिंग 4 तास चालत असेल तर त्या मीटिंगला ॲज इट इज येणारे कमी असतात, आणि त्यामुळे ते मॅनेजमेंट कमिटीत नाही निवडून आल्यानंतर लोक म्हणतात अरे हे कशाला करायचं, राजीनामे द्यायला सुरुवात करतात. तर ॲजेंडा क्लिअर बनवा, डिस्कशन त्याच्या रिलेटेड करा, ओपिनियन मीटिंग चालू होण्याच्या अगोदर घ्या, आणि जे इमोशनल स्पीकर आहेत ना त्यांना अगोदर बोलू द्या. कारण बरीच लोकांना काहीतरी सांगायचं असतं ते सगळ्यांनी ऐकावं असं त्यांना वाटतं, ती त्यांची रिक्वायरमेंट असते, त्याचा त्या ॲजेंडाशी काही संबंध नसतो आणि प्रोग्रेसशी काहीच संबंध नसतो. तर अशाच लोकांना पुढे बोलू द्या, आणि कोणाला तरी जे सिनियर मॅनेजमेंटमधले आहेत ज्यांचं सोसायटी आखते त्यांना फक्त कन्क्लूड करायला सांगा वेळेत. अशामुळे मीटिंग्स कमी होतात. एकच एक्झाम्पल देतो मी याच्यामध्ये. आम्ही सोलरविषयी स्पेशल जनरल बॉडी मीटिंग घेण्याचा प्लॅन केला. आता हे एक्झाम्पल बरेच डिस्क्लेमर देतो मी, कारण हे काय असं लाईव्ह झालं असेल नाही, पण त्यामध्ये सोलर काय याच्यापासून सगळेजण आपापली मतं सांगत होते. 1.5 तास ती मीटिंग चालली, आम्ही त्या कॉस्टिंगपर्यंत पोहोचलोच नाही. मग शेवटी लक्षात आलं की कुणीतरी सांगायचं, मग ते आपले खजिनदार उठले आणि ते धडधड त्यांनी सांगितलं 25 लाख लेंगे, इसमें इतना सब्सिडी मिलता है, 3 महीने में आएगा, 6 महीने में हमको ये कम होगा और सब मिलेगा. कुणाला काही कळालं नाही. मग त्यानंतर लोकांनी प्रश्न सुरुवात केले की एका पॅनलची किंमत काय, किती पॅनल लागणार. सांगायचा पॉईंट काय की तुम्ही ज्यावेळेस ॲजेंडा आणि कम्युनिकेट करतात त्यावेळेस ते जे प्रपोजल दिलेलं आहे आपलं की माझ्या 100 फ्लॅटची एवढी रिक्वायरमेंट आहे, 6 बिल्डिंगपैकी 4 बिल्डिंगवरती मी एवढ्या स्क्वेअर मीटरमध्ये लावणार आहे, वायरिंग मी चेंज करून 18 मीटर काढून टाकणार आहे जे अनावश्यक आहेत, आणि 4 मीटरमुळे विदाऊट सोलर पण मी 30% वाचवणार आहे, विथ सोलर मला 3 वर्षामध्ये रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट मिळणार आहे. एवढं जर क्लिअरली सांगितलं तर अर्धे लोक ॲज इट इज शांत होतात. पण हे क्लिअर सांगण्याची आर्ट तुम्ही डेव्हलप करा, आणि त्यामुळे मीटिंग्स कमी वेळात संपतील आणि लोकांना क्लॅरिफिकेशन येईल. दुसरं
सबमिट द एव्हिडन्स. सोसायटीची फायनान्शियल परिस्थिती चांगली नाही, आपण सोलरला जाऊ शकणार नाही, हे तर काय पॉसिबलच नाही कारण त्याला खूप खर्च येतो, हे तुम्ही जे सांगता ना, हे सांगण्याच्या ऐवजी अकाउंटची एक जर प्रत दिली लोकांना तर त्यांना कळतं सगळं वाचून. आणि यासाठी फेडरेशननी डिजिटल सोसायटी मॉडेलमध्ये आम्ही गेलो आहे आता. त्याच्यामध्ये ह्या सगळ्या इन्फॉर्मेशन, जसं आपण रिडेव्हलपमेंटला जाताना आपला अचानक जाग येऊन आपण म्हणतो आता पोर्टल करायचं आहे, तर ते पोर्टल नॉर्मल कंडिशनमध्ये जरी सोसायटीने केलं तर त्यामध्ये खूप फरक पडतो. कारण मंथली मिटिंगचे मिनिट्स, ॲन्युअल तुमचे रेकॉर्ड्स, आत्तापर्यंत झालेले ऑडिट, हे सगळं लोकांना माहिती असतं. आता दुसरा सेफ्टी आणि कंप्लायन्स आणि नेटवर्किंगचं एक एक्झाम्पल देतो, तिन्ही कंबाईन. ज्यावेळेस आपण म्हणतो मला स्ट्रक्चरल ऑडिट करायचं आहे बिल्डिंगचं, तर त्यामुळं जसं तो इलेक्शनपूर्वी ओपिनियन पोल होतं ना, तेवढे मतं मिळतात. अरे नवीनच आहे, एवढ्या लवकर करायची काय गरज आहे, 30 वर्ष झाले का, कुठे पडणार आहे, तुला रिडेव्हलपमेंटला जायचं आहे का, हे जे 12-15 प्रश्न येतात. मुद्दा काय असतो, स्ट्रक्चरल ऑडिट करायचं आहे. प्रश्न असतात 12-15, पण त्याचं उत्तर कुणीच देऊ शकत नाही. कारण स्ट्रक्चरल ऑडिट केव्हा करावं हे जर त्या मॅनेजमेंटला माहिती असेल आणि त्यांनी त्याची जर पिरियडिसिटी दिली तर हे जे 12 प्रश्न निर्माण होणार ते होणार आहेत का. तर त्यामुळे तुमचं नॉलेज, ट्रेनिंग आणि कम्युनिकेशन हे खूप महत्त्वाचं आहे. आणि अननेसरी जे टायमिंग्ज होतात डिस्ट्रक्शन, ते तुम्हाला अवॉइड करता येईल. लास्ट एक पॉईंट, जे पर्सनल ॲट्रिब्यूट्स आहेत तुमचे ते सपोर्ट करणारे असावेत. बऱ्याच जणांना नॉलेज, एक्सपर्टाईज सगळं असतं, ते खूप हायर पोस्टवरती असतात, तिकडनं रिटायर होऊन सोसायटीत आलेले असतात. तर त्यांनी सोसायटीला मार्गदर्शन करावं, त्यांनी प्रश्न विचारू नये, उत्तरं देण्याची क्षमता ठेवावी आणि लोकांना समजून सांगावं. कारण बहुतेक लोक प्रत्येक फील्डमधले एक्सपर्टाईज नसतात. त्यानंतर इम्पॉर्टंट गोष्ट आहे सिच्युएशनल अवेअरनेस. सिच्युएशनल अवेअरनेसमध्ये मी फक्त एकच सांगेल की बाहेर काय काय घडतं आहे आणि किती फास्ट घडतं आहे याची मॅनेजमेंटला कल्पना असावी. जस्ट टू गिव्ह वन एक्झाम्पल, यावर्षी आपली सहकाराची नवीन पॉलिसी येणार आहे, केंद्र शासनाची आणि राज्य शासनाची. ती पॉलिसी आल्यानंतर कमीत कमी मॅनेजमेंट कमिटीने चाळावी, वाचावी म्हणत नाही, समजावी असं पण अपेक्षा नाही ठेवत, पण ॲटलिस्ट त्यांना माहिती पाहिजे. त्यानंतर आपला 1960चा ॲक्ट, त्यानंतर 2019मध्ये हाऊसिंगचा टाकलेला चॅप्टर आणि त्यानंतर येणारे रूल जे आता काही आठवड्यात आपल्याला मिळतील, तर याची कल्पना मॅनेजमेंटला असावी. कारण ज्यावेळेस तुमच्याकडे रूल असतात त्यावेळेस तुमचा बायलॉज चॅलेंज करणाऱ्या माणसाला तुम्ही काहीतरी लॉजिकली समजून सांगाल. आणि प्रत्येक वेळेस सगळं आम्ही केलं आहे आणि आहे अशी अपेक्षा ठेवू नका. बऱ्याच जणांना साधा प्रश्न जरी विचारला, बायलॉज आहे का, त्यांचं उत्तर क्लिअर असतं, वो आहे ना, पहिले से बने. अरे पण त्यात मॉडिफाय झाले का, ते एजीएमने सँक्शन केले का, डिप्टी रजिस्ट्रारला पाठवले का, तुमच्याकडे साईन कॉपी आहे का, त्या नोटीसमध्ये तुम्ही काय केलं का. तर प्रत्येक गोष्टीची एक प्रोसेस आहे. तर ती प्रोसेस जोपर्यंत समजून घेत नाही, आता मी डिजिटायझेशन हा टॉपिक यासाठी घेतला की प्रत्येक वेळेस लोकांना मीटिंग अटेंड करणं शक्य नाही. 100 मेंबरच्या सोसायटीमध्ये ॲन्युअल जनरल बॉडीला येणारे मेंबर 10 ते 12 पहिल्या टायमिंगवरती असतात. त्यानंतर अर्ध्या तासानंतर येणारे ठरलेलं असतं, ते सगळं अर्ध्या तासानंतर येणारी टीम वेगळी असते आणि मग ती ॲन्युअल जनरल बॉडी मीटिंग होते. तुम्ही काही जरी केलं तरी यातले रेकॉर्डिंग प्रोसिडिंग्स हे लोकांकडे पाठवा. सर्क्युलेट केलेले ड्राफ्ट नोट्स कुणीही पाहत नाही आणि त्याच्यावर फीडबॅक जर 100ची सोसायटी असेल तर 5 लोकांचं अमेंडमेंट किंवा करेक्शन येत नाही. त्यामुळे होतं काय, जे लिहिलं हे फायनल आहे असं ज्ञान ते लिहिणाऱ्याला 4-5 वर्षांनी येतं आणि मग तो त्याची स्टोरी लिहायला सुरुवात करतो. त्याला माहिती आहे कोणी वाचून मला सांगणार नाही. तर अशी लोकं बनवण्याच्या ऐवजी आपण जर थोडंसं कॉन्ट्रीब्युशन इंडिव्हिज्युअल जरी केलं तर त्याने खूप फरक पडेल. तर सॉफ्ट स्किलबद्दल एवढंच. कॉन्फ्लिक्ट मॅनेजमेंटमध्ये 2-3 गोष्टी सांगतो. डिफरन्स ऑफ ओपिनियन असणं आणि ॲक्सेप्ट करणं महत्त्वाचं आहे. आपलं मत दुसऱ्यांवरती लादण्यापेक्षा दुसऱ्याच्या मतामध्ये चांगले काय पॉईंट आहेत ते शोधा. आणि असं जर केलं, कारण आम्ही एका ठिकाणी डिस्कशन करता गेलो होतो, रिडेव्हलपमेंट विषय होता. आता विचार करा त्या सोसायटीला त्यातनं
कारण रिस्ट्रिक्शन एरियातली सोसायटी होती, खूपसं काही मिळणार नव्हतं. पूर्ण 2 तासाच्या मीटिंगमध्ये मला कोणताही सभासद आवाज चढवताना दिसला नाही, क्रॉस टॉक करताना दिसला नाही. ते सगळे वेल क्वालिफाईड आणि शांत होते आणि त्यांना फक्त ऐकायचं होतं की तुमचा पॉईंट काय आहे. कारण प्रत्येकाला बॅकग्राऊंड इन्फॉर्मेशन मीडिया यूजमुळं खूप आहे, त्यामुळे तुम्ही त्याला नवीन काहीतरी लेक्चर देऊन शिकवण्याचा प्रयत्न करत असाल असं वाटत असेल तर ते चुकीचं आहे. आता AI अनपेड व्हर्जनमध्ये 2 वर्षापूर्वीचं तर सगळं AI सांगतो आहे आणि ज्यांच्याकडे पेड आहे तो कालही काय झालं त्याचं इम्प्लिकेशन पण सांगतो आहे. त्यामुळे सांगण्या आणि शिकवण्याची गरज नाही, बेसिक गरज आहे ती ह्युमन रिलेशन इम्प्रूव्ह करण्याची, नेटवर्किंग चांगलं ठेवण्याची, डिजिटली कमीत कमी वेळात पॉझिटिव्ह न्यूज पसरवण्याची. डोंट यूज दॅट सोसायटी व्हॉट्सॲप ग्रुप फॉर गुड मॉर्निंग, या सणाच्या शुभेच्छा. तुम्ही इंडिव्हिज्युअली भेटून काय करायचं ते करा, बट दॅट इज अ फॉर्मल ग्रुप. तर अशा गोष्टी जर आपण केल्या तर डिस्टॉर्शन कमी होईल, एक सुसंवाद चांगला होईल आपला आणि लोक पॉझिटिव्हली जोडले जातील आणि त्याप्रमाणे आपण ग्रीन, सस्टेनेबल, सेफ आणि डिजिटाईज सोसायटी निर्माण करू शकू. आय थिंक मी एक अराऊंड 45 मिनिट्स घेतलेत, आता इथे थांबतो मी. थँक्यू, तुम्ही पेशंटली ऐकलं आणि जय हिंद, जय सहकार. धन्यवाद कर्नल सर. कर्नल सरांनी या तिन्ही गोष्टीचा अगदी शॉर्टमध्ये गोष्टी सांगितल्या. खरं तर प्रत्येकाला पाहण्याचं सेफ्टी आणि सिक्युरिटी हा एक स्वतंत्र विषय आहे. आपल्या सहकार दरबारामध्ये 1 ते 2 तासात डिस्कस व्हायला पाहिजे. नेटवर्किंग आणि डिजिटलायझेशन हे पण विषय स्वतंत्रपणे डिस्कस व्हायला पाहिजे, परंतु आपल्याकडे वेळेचा अभाव असतो. परत आता सणासुदीला रविवारच्या दिवशी येणाऱ्या लोकांची संख्या विचारात घेऊन आपण 3-4 विषय एकत्र ठेवले होते. पण आपल्याला जशी सवड मिळेल, जसं आपल्याला शक्य होईल तसं आपण प्रत्येक विषयावर स्वतंत्रपणे सुद्धा व्याख्यान घेऊ आणि त्याच्यावर त्यांच्याकडनं मार्गदर्शन घेऊ. कारण त्यांचा अनुभव तुमच्या लक्षात आला असेल, त्यांच्या बोलण्यातूनच त्यांचा अनुभव प्रतीत होत असतो. त्याची जाणीव आपल्याला होत असते की हा माणूस किती अनुभवी, किती त्यांनी वेगवेगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत. मी परत एकदा आपल्या सगळ्या पिंपळे सौदागरच्या सोसायट्या आणि अपार्टमेंट्सच्या चेअरमन, सेक्रेटरी आणि इतर सर्व सभासदांच्या वतीने कर्नल सरांना मनापासून धन्यवाद देतो. आपण इथे थांबूया आणि आता याच्यानंतर मग आपण आपले क्वेश्चन आन्सर सुरू करू. आता क्वेश्चन